तर कसे काय मंडळी, तर आज आमका जाऊचा होता सड्यावर लाकडं आणू. सकाळी नाश्ता केलो आणि घरातून बाहेर पडलो आणि 2 दिवस झालेले विहिरीचा पंपाचा पाणी घराकडे येत नव्हता. शेवटी माड आणि पोपळीचे बाग बघत आम्ही तळीकडे पंपाकडे येलो. पाण्यातलो पंप ओढून बाहेर काढून घेतलो तर पंपाचा पाणी येऊचा ब्रॅकेट सैल झालेला आणि त्याचे नट पण गंजलेले, कारण खूप वर्ष जाऊन गेलेली या पंपात. शेवटी एकसो घेऊन नट कापून घेतलो आणि पुढे ब्रॅकेट वेगळा केला. नंतर नट कापून झाले आणि काकाने नवीन नट आणलेले, ते काय या पंपाक बसत नव्हते. शेवटी नट कापण्यात पीएचडी करून इलेलो आमचो रांगडो गडी एकसो घेऊन नट कापूक चालू केले. नट कापण्यात ह्यानं आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक रेकॉर्ड केले. शेवटी नवीन नट कापून झाले आणि आम्ही पंपाचा ब्रॅकेट जोडून पंप पाण्यात सोडलो आणि घरी फोन करून पंप चालू करूक सांगलो, तर पाणी घराकडे येऊक चालू झालेला. त्यानंतर आम्ही चंगू मंगू सड्यावर जाऊन निघालो. जाताना खूप दम लागत होतो, कारण पूर्ण चढाव असल्यामुळे, आणि आता आमचा वय पण झाला, झेपना नाही आता. ही बघा ती लाकडा आमका घराकडे खाली नेऊची. दोन्ही साईडिक एक एक दोरी घातलंय, माका जमतत तेवढी लाकडा बांधलंय आणि लाकडा घट्ट आवळून बांधून घेतलंय. येताना माझ्यासोबत होतो त्यांना महिनाभर न धुतलेला टावेल घेऊन इलेलो. एवढ्या लांब धरून सुद्धा वास मारी होतो. शेवटी नाईलाजान टावेलाची टापरी केलंय आणि त्यांना माका लाकडाचो भारो उचलल्यान आणि आम्ही खाली जाऊन निघालो. खाली उतरताना जरा भीती वाटत होती, कारण जरा पाय खय अडकलो तर डायरेक्ट खाली. थोड्या वेळात आम्ही घराकडे येऊन पोचलो. घराकडे पोचापर्यंत पूर्ण टी शर्ट घामान ओला झालेला आणि दोघांची पण थोडी जरा टराकलेली. पण ह्यो कष्टाचो घाम असा, आणि कष्ट करून मना खूप समाधान वाटत.